तो खामा गावा वाजवा वाजवा टाळ वाजवा हरी बोल हॅलो आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख
देव करुणी घ्यावा तेरे विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे हे रती माई के दुःखाची जननी हे रती माई के दुःखाची जननी नाही आद्यांती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया लावी मना पिसे गोविंदाचे लागमना पिसे गोविंदाचे लागमना पिसे गोविंदाचे हे रती माई के हरी बोल हा हे रती माई के दुःखाची जननी यरती माई के दुखाचे जन नाही आद्यांती अवसान नाही आदि आते अवसान नाही आदि आते अवसान तुका म्हणे एका मरणे चितले तुका म्हणे का मरण जैसे तुका म्हणे एका मरणे चितले तुका म्हणे का मरण जैसे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम चिरुरे कीर्ती मागे उत्तम चिरुरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाची जननी यरती माई के दुखाचे हे रती माई के दुःखाची जननी नाही आद्यांती अवसाने हो पार कुमारी काळी 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 हा हो पार कुमारी 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा अपुला तो एक देव करुणी घ्यावा अपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक वा 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 देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा अपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे तेरे बिन जीवा तेरे बिन जीवा तेरे बिन जीवा सुख नोहे तेरे दुःखाची जननी
नाही आदि अवतार नाही वो नाही वो अवतारे बने जागा निगजा सानी पमग गम बनी मबनी नि मम प मबनी नि मम प प म ग ग म प ग म प म ग म ग स ग म बनि सा ग म बनि सा ग म बनि सा 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 स ग म प ग म प म ग म ग Nisa ga sa nisa, nisa ga sa nisa sa ni pa ni pa ma ga ma pa ni sa ni pa ma ga ma pa ni ga ma pa ma ga ma ga ma pa ni sa ga ma pa ni sa ga ma pa ni sa.
पणे जागा पणे साने काम काम पणे काम 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 पणे काम पणे काम पणे
विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 आवाज द्यायला बेस कमी करायचा ओ विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ त्र्यंबकेश्वर भगवान संत निवृत्तीनाथ महाराज प्रभु रामचंद्र भगवान गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोही एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंते अवसाने अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे लावे मनापिसे गोविंदाचे एरती माईके दुःखची जनिती नाही आदी अंती अवसाने तुका म्हणे का मरणेचे सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखची जनिती नाही आधी अंती अवसाने ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि रामं लक्ष्मण पूर्वजम रघुवरं सीतापतिं सुंदरम काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू तुझ गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज बोलो रे भाई
एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोही ए रती माईके दुःखची जनिती नाही आधी अंते अवसाने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांचे मायबाप योगियांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय. वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण, एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा. ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही, नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये, असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परमपवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू, या वैकुंठाला गमन असणारे, जिजाईला रमन असणारे, एवढंच नाही तर जगाचं कल्याण करण्याकरता स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवणारे देहूचे मालक तुकोबाराय. विठ्ठला विठ्ठला. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हे मानवी देहाला एक उपदेश करतायत. काय उपदेश करतायत, किम निमित्ताने उपदेश करतायत आणि कशा करता तुकोबाराय उपदेश करतायत. उपदेश करण्याच्या मागचं नेमकं तुकोबारायांचं कारण काय असेल, काय तुकोबारायांच्या मनात आलं असेल की ज्या समाजानं तुकोबारायांचा छळ केला, ज्या समाजानं तुकोबारायांची निंदा केली, ज्या समाजानं तुकोबारायांचा विटंबना केली, ज्या समाजानं तुकोबारायांना शिव्या दिल्या, त्याच समाजाचं कल्याण करण्याकरता तुकोबारायांनी गाथा समाजाला दान दिला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय तुकोबारायांच्या मनात आलं असेल की समाजाला उपदेश करावा, ज्या समाजानं निंदा केली त्याच समाजाचं कल्याण करण्याकरता तुकोबाराय परमेश्वराकडे प्रार्थना करतायत, हे देवा या समाजाचं कल्याण करण्याकरता यांना सद्बुद्धी दे. पहिला तुकोबारायचा अभंग गाथा, तर त्या अभंग गाथ्यामध्ये अनेक नावाची प्रकरण आहेत. त्या प्रकरणामध्ये उपदेश नावाचं एक प्रकरण आहे आणि त्या उपदेशपर नावाच्या प्रकरणातला आजचा अभंग आहे की प्रापंचिक जीवन, मानवी जीवन जर मनुष्याला सुखी बनायचं असेल तर त्याच्याकरता मनुष्याला काय करावं लागेल. प्रापंचिक जीवन जर मनुष्याला सुखी बनवायचं असेल, मनुष्य जीवन जर इहलोकाची यात्रा संपल्यानंतर परलोकाची यात्रा जर सुखाची करायची असेल आणि चाललेलं आयुष्य जर परमार्थामध्ये आनंदमय जीवन जगून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता एक काम करावं लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा. एक देवाला तुला आपलंसं करावं लागेल. नाही केलं तर तेने विन जीवा सुख नोही. जर देवाची भक्ती केली नाही, देवाचं पूजन केलं नाही, देवाची प्रार्थना केली नाही, साष्टांग प्रणिपात पंढरपुरातल्या मालकाला जर करत नसेल तर जीवन सुखी होणार नाही. पवित्र जीवन बनवायचं, पवित्र जीवन देवापर्यंत घेऊन जायचं असेल आणि गेल्यानंतर सुद्धा कीर्ती अजरामर करायची असेल, एका देवाची अंतकरणातून सेवा करावी लागेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. पवित्र पावन भूमीमध्ये ही काही भूमी काही सामान्य नाही. साक्षात या भूमीमध्ये जगाच्या मालकाचे पाय लागलेले आहेत. ही भूमी काही सामान्य नाही.
आणि अशा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या मातीत, पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये गंगेच्या तीरावरती गणरायाचं विराजमान साक्षात गणपती बाप्पांचं इथं वास्तव्य आहे. जिथं प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श झालेली भूमी आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे असा आहे की साक्षात गणपती बाप्पाचं स्वयंभू विराजमान आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इतकी पवित्र माती आहे. आणि या पवित्र मातीतलं पवित्र भूमीतलं आजचं हे हरिकीर्तन आहे. योगायोग माझा चांगला आहे, माझा थोडा जरा आवाजाला जोर द्या. अशा पवित्र मातीमध्ये हरिकीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या नशिबात आहे. आणि योगायोग हे महाराष्ट्रातले संपूर्ण नावाजलेले महाराज मंडळी उपस्थित आहेत. एकापेक्षा एक कुणाचं वर्णन करावं तेवढं कमीच पडतंय. यूट्यूबला, मोबाईलला, इंस्टाग्रामला, फेसबुकला कुठं बी नावं टाकले की सगळे हजर आहेत. नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत रत्न आळंदीमध्ये ज्यांनी हजारो विद्यार्थी तयार केले. अंधाराकडे गेलेल्या विद्यार्थ्याला प्रकाशाकडे नेण्याचं काम, दिशाभूल झालेल्या विद्यार्थ्याला दिशा देण्याचं काम, आणि वारकरी संप्रदायातील संत परंपरेचं गायन क्षेत्रातलं ज्ञान आदरणीय परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परमवंदनीय श्री उद्धवजी बापू शिंदे गुरुजी, तुम्हाला साष्टांग प्रणिपात, साष्टांग धन्यवाद आहे तुमच्या चरणावरती. त्याचबरोबर परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, परमश्रद्धेय अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण, परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, अनेक चालीचे बादशाह. वा, एकात एक एकात एक एकात एक अशा 4-5 चाली ते म्हणू शकतात. म्हणजे त्यांच्या चालीचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. म्हणजे अत्यंत सुरेल, अत्यंत देखणं ज्यांचं गायन आहे ते परमार्थ प्रेमी, परममित्र असणारे संपत महाराज, तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात. आणि या बाजूला आपल्याच जिल्ह्यातले 2 रत्न उपस्थित आहेत. एक संगमनेर तालुक्यातलं रत्न आहे आणि एक नाशिकचं रत्न आहे. एका बाजूला मृदंगावरती थाप टाकण्याकरता उपस्थित नामवंत मृदंगाचार्य, परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, परमश्रद्धेय, हरिभक्तीपरायण, परमस्नेही, परम आदरणीय श्री दिनेशजी महाराज, तुम्हाला धन्यवाद आहे. हरिभक्तीपरायण, परमार्थ प्रेमी, परमस्नेही तबल्यावरती जे विराजमान आहेत, तबला साथ संगत करण्याकरता नामवंत तबलावादक, हरिभक्तीपरायण, परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय श्री संकेत महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. आणि या सगळ्यांची मांदियाळी ज्यांना जमा केली ते आमच्या दशरथ नानाला धन्यवाद देतो. वा, एवढे वाजायची तर मोकळी वाजा, उगा मेलेवानी वाजू नका, वाजायची चांगली वाजा, व नाही तर वाजू नका, मग नाही तर जेवायला सोडून टाकतो तुम्हाला सगळ्याला. तुम्हाला धन्यवाद आहेत नाना, की कलाकारांचं तुमच्यावरती असणारं प्रेम आणि तुमचं कलाकारावरती असणारं प्रेम, तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमची चांगली चर्चा होती, हीच तुमच्या परमार्थाची श्रीमंती आहे. धन्यवाद आहेत. आपल्याच परिसरातलं रत्न असणारे हरिभक्तीपरायण, संगीत विशारद श्री चिंतामण महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. परिसरातून, गावातून उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त, माता भगिनी, पुरुषवंद, 2 चॅनलवाले दादा उपस्थित आहेत, दोघालाही धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, तुम्हाला सुद्धा, चापडगावकरांना सुद्धा धन्यवाद देतो. मोजक्या वेळात अभंगाचा भावार्थ मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे 11:15 मला टाइम दिलेला होता. आता इथे 12 वाजलेत. आता किती वेळा थांबायचं तुम्ही मला इशारा करा. तुम्ही इशारा केला की माझे शब्द आपोआप थांबले जातात. विठ्ठला विठ्ठला. त्याला मोजक्या वेळात अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. देहूच्या मालकाचा म्हणजे तुकोबारायांचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये देहूचे मालक श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हे मानवी देहाला उपदेश करतायत. काय उपदेश आहे, किम निमित्ताने उपदेश आणि कशा करता तुकोबारायांनी उपदेश केला असेल, काय तुकोबारायांच्या मनात आलं असेल. मनात आलेले शब्द ओठात आले, ओठात आलेले शब्द लेखणीच्या द्वारे बाहेर पडले. आणि ज्या समाजानं तुकोबारायांचा छळ केला,
ज्या समाजानं तुकोबारायांना शिव्या दिल्या, ज्या समाजाने उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावरती फेकलं, ज्या समाजानं बोराटीच्या काठीने तुकोबारायांना मारलं, अशा नास्तिक अवलादींचं सुद्धा कल्याण करण्याची भूमिका देहूच्या मालकात म्हणजे तुकोबाराय ते. विठ्ठला विठ्ठला. काय मनात आलं असेल तुकोबारायच्या? हे अंधाराकडे चाललेला समाज सन्मार्गाकडे घेऊन जावा. हा समाज आम्हाला शिव्या देतोय, हा समाज आम्हाला छळ करतोय, पण तरी सुद्धा ज्यानं त्रास दिला, ज्यानं छळ केला, अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करणं हे वारकरी संप्रदायाची संत परंपरा आहे. जे अपकारी माणसं आहेत त्यांच्यावर सुद्धा उपकार करण्याची भूमिका ही संतांची आहे. कुणी असू द्या, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे, त्याचं कुळ काय, त्याची जात काय, त्याचा धर्म काय, त्याचा वर्ण काय, त्याचं गोत्र काय, हे संप्रदाय स्वीकारत नाही. संप्रदाय तुमच्या जात बघत नाही, संप्रदाय तुमचा धर्म बघत नाही, संप्रदाय तुमचं कुळ बघत नाही. कोणत्या कुळात जन्माला आलात, कोणत्या जातीत जन्माला आलात, संप्रदाय ते बघत नाही. संप्रदायातील संत फक्त तुमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव बघतात. आणि ज्याचा भाव शुद्ध झाला, पंढरपुरातला मालक त्याच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. ऐका, ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव काही लय लांब नाही. ज्याच्या मनातला भाव शुद्ध आहे गणपती बाप्पा त्याच्याच जवळ आहे. ज्याचा भाव चांगला झालाय, ज्याच्या मनात दुसऱ्याविषयी कपट नाही, त्याच्याच जवळ गणपती बाप्पा आहे. भाव के बस में भगवान भाव के बस में है भगवान. ज्याचा भाव चांगला आहे त्याच्या जवळ देव आहे. तू दिसायला किती चांगला हे महत्वाचं नाही, तुझ्याकडे पैसे किती हे महत्वाचं नाही, तुझ्या अंतःकरणात दुसऱ्याविषयी भाव.
संगीत भजन असते, आपलं संगीत कीर्तन आहे. आपल्याला येत नाही पण ह्यांचं ऐकायला काय अडचण आहे. नाही नाही आपल्याला येत नाही पण ह्यांचं ऐकायला, आणि येत नाही ना आपलं चूक आपण मान्य करीत जावं कधी बी. आपल्याला ते येत नाही. मृदंग वाजवायचं एखाद्याला येत नाही त्याने म्हणायचं आपल्याला येत नाही. गायन एखाद्याला येत नाही त्याने म्हणायचं आपल्याला येत नाही. आपल्याला गायन येत नाही आपण समजायचं आपल्याला ते येत नाही. काय माणसाला येत काहीच नसतं काय म्हणते मायाशिवाय होतंय काय. अरे येत काहीच नाही तुला, येत काहीच नाही ना, तरी बी डोहांगाडच दाखवायला लागलास. हे एवढं सोपं नाही, हे जमा करायचं बी एवढं सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय थोर पण जाळावे ते. इथं श्रीमंतीला किंमत नाही, इथं किंमत कशाला आहे. सोडू का पंक्तीला. श्रीमंतीला किंमत नाही, किंमत कशाला आहे. भजनाला. कशाला. कशाला. भजनाला. ज्याच्या जीवनामध्ये भजन प्रमाण आहे त्याच्यावरती पंढरपुरातला मालक कृपा करतोय. ज्याच्या जीवनामध्ये भजन साध्य ठरवलेलं आहे त्याच्यावरती संकट आलं तर पंढरपुरातला मालक विटेवरून खाली उडी टाकतोय. आणि जेवढं बी संकट आला असेल त्या संकटातून निवार करण्याचं काम विटेवरचा मालक केल्याशिवाय राहत नाही. पण भजन कराय, पण आता लोक भजनावली राहिले नाहीत, भजन करत नाहीत. सहजासहजी बी तोंडात देवाचं नाव येत नाही. आता ज्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही नाना समजावं त्याच्यासारखा पापी कुणी नाही, आणि ज्याच्या तोंडात देवाचं नाव येतंय समजायचं त्याच्यासारखा पुण्यवान कुणी नाही. राम राम. पापीच आहेत सगळी. हरिशी बिनमुख तो नर पापिया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही त्याच्यासारखा पापी कुणी नाही. राम राम. बघायलो ना कोण कोण पापी, किती किती काय काय कुठाने केलेले लगेच कळत आहे तोंडावर. राम राम. दोन चार बरेत पण मागचे राम राम. ज्याच्या तोंडात येत नाही समजायचं त्याच्यासारखा पापी कुणी नाही. येतंय एखाद्याच्या तोंडात त्याच्यासारखा पुण्यवान कुणी नाही. काही काही माणसं इतकी विचित्र तरी संपत महाराज. आपण आपल्याला एखाद्याने फोन केला ना आपण सहज जरी जय हरी म्हणलं तरी जय हरी म्हणत नाही. मला एका गावातल्या म्हाताऱ्याने फोन केला आणि फोन आल्या मी म्हणलं जय हरी. म्हणलं तो आयला महाराजाला लागला कट करा. जय हरी म्हणलं नाही, जय हरी म्हणलं नाही पण कट केला त्याने फोन. समजायचं ह्याच्यासारखी पापी अवलाद दुसरी कोणती नाही. अरे पापी लोकांचा सुद्धा उद्धार करण्याचं साधन म्हणजे भजन आहे. जशी पुण्यवान लोकांची संप्रदायात यादी आहे तशी पापी लोकांची सुद्धा संप्रदायात यादी आहे. जेवढे जेवढे पापी संप्रदायात होऊन गेले त्यांचा सुद्धा उद्धार करण्याचं काम देवाच्या भजनाने केलेलं. का हो. असं एखाद्या पापी माणसाचं नाव सांगा बरं की लय पापी होता आणि देवाचं भजन त्यांनी केलं आणि त्याचं सगळं पापच गेलं. आहे का एखादा. हा वाल्या त्याच्यासारखा पापी कुणी नव्हता वाल्या कोळ्या इतका. पण नारदाची भेट झाली म्हणले बाबा हे जेवढं करायला लागलास ते सगळं व्यर्थ आहे. एक दिवस तुला नरकाला घेऊन जाईल. महाराज करू काय. महाराज म्हणले पंढरपुरातल्या मालकाचं भजन कर. रामन राम म्हटल्यानंतर तुझ्या सगळ्या पापाची होळी झाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणला तुम्ही सांगता ते येत नाही. म्हणले राम येत नाही काय तुला. म्हणले नाही. म्हणले काय येतंय मग. ते म्हणला मरा. म्हणले मरा येतंय. मराच मन पण सारखं सारखं मन. मरा 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 उलट म्हटलं कव्हाच उलट झालं पत्ताच लागला नाही. केले रामायण हरे राम
रामाय न रामाधी. उलटा मंत्र देवाचा म्हटला, पण उलटा म्हणत म्हणत कवाच उलटा झाला पत्ताच लागला नाही. पंढरपुरातल्या मालकाला म्हणजे प्रभू रामचंद्राला सुद्धा वाल्या कोळ्याने जसं रामायण लिहून ठेवलं, बोलीला वाल्मिक तैसेची करील, वरतोनी दाविल नामा म्हणे. जसं त्यानं लिहून ठेवलं तसंच देवाला वागावं लागलं. ताकद देवाची काही सामान्य नाही. ज्याच्या ज्याच्या पवित्र मुखातून त्याचं भजन झालं, त्याच्या कोटी कुळाचा उद्धार करण्याचं काम पंढरपूर. नामाच्या चिंतेने निष्ठे ठोबाड बघायला लागला तुम्ही. हे काय सामान्य माणसं आहेत का काय, मला काय कळा ना. तुम कवा तरी चांगल्याचं चांगलं म्हणलं पाहिजे की नाही, कवा तरी चांगल्याला चांगलं म्हणायला पाहिजे की नाही. आपल्या माणसाची भूमिका अशी आहे दिनेश महाराज, आपली माणसं असलीत आपल्याला येत काहीच नाही, पण दुसऱ्याला सुद्धा मोठं म्हणण्याची ताकद आपल्या माणसात नाही. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक तोंड भरून करताल ना, त्या दिवशी अख्खं गाव तुमच्या लेकराचं कौतुक टाळ्या वाजून केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आपलं कव्हा बिदल इंद्रियमानाचे किती काय चाललंय, कीर्तन कुठं चाललंय, काय म्हणालीत, काय वाजालीत, काहीच मिळ नाही. एकच डोक्यात कवा पंक्ती सोडितो काय वाजाय हो. पंक्तीच्याच कामाचा आहे का निसता तू. कधीतरी भजन करीत जा ना, कधीतरी देवाचं नाव मुखातून घेतलं पाहिजे, कधीतरी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, कधीतरी चांगल्याचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे. येत नाही ना तुला दुसऱ्याला चांगलं म्हणायला, अडचण काय. तुला येत नाही ना, मग दुसरा एखादा चांगलं काम करायला लागला त्याला मोठेपण द्यायला अडचण काय. का कव्हा बी उचकायचं ह्याचं त्याचं, कव्हा बी ह्याच्या त्याच्या खपल्याच काढायच्या. चालू चालू कीर्तनात काय काय म्हणायला लागले. हा कीर्तन चांगले पण स्वराचाच मेळ नाही. का करा तुला बाया स्वराचं. मग हिटके चित्र काय काय कव्हा काय बोलते कव्हा काय म्हणते, मेळ लागून देत नाहीत. पण लक्षात ठेवा, कुणी जरी नाही बघितलं तर देव बघत आहे. सगळ्याच्या नजरेतून चुकतात पण गणपती बाप्पाच्या नजरेतून चुकणार नाही. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा न्याय करतो त्या दिवशी कुटुंबावरती अशी सोन फिरल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला त्याचं नाव. कोटी कुळाचं उद्धरण करण्याची ताकद त्याच्यात आहे. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. हे देवाचं नाव. युगजून उठलो काय म्हणलं माहिती गुरुजी, देवाचं नाव घेतलं काय होते हो. मी म्हणलं पाप जाते. देवाचं नाव घेतलं काय होते हो. मी त्याला म्हणलं पाप जाते. तेवढ्यात ते काय म्हणते माहिती पुढचं, किती दिवसांनी जाते सांगा ना. ह्या बापाची पेंड आहे का लगेच जायला. तू मनातून करायचं काहीच नाही, उगा फळाला एक नंबरला यायचं. तरी सुद्धा ज्ञानोबाराय धावून आले. आणि ज्ञानोबाराय म्हटले तो भजन केल्यावर पाप जाईल. किती वेळात जाईल सांगू का. त्यावेळेस ज्ञानोबारायनी हरिपाठ नावाचं प्रकरण आणि हरिपाठ नावाच्या प्रकरणातला दुसऱ्या टप्प्यातला अभंग मन म्हणले मुखातून जळतील पापे
पाप जातंय म्हणले, पण किती वेळात? बोला ना. किती वेळात? वा, किती वेळात? मी असं केलं एक जणाला, म्हणलं किती वेळात? ते म्हणतो एक क्षणात. अरे ह्याच्यात सांग ना मग मला, ह्याच्यात काय सांगायला लागला? एक क्षणात माणसाचं पाप जातंय, पण ते पाप जाण्याकरता तुला भावशुद्ध अंतकरणाने त्याचं भजन करावं लागेल. अंतकरणातून त्याला अळवावं लागेल. नाही हा देव माझाच आहे हे तुला म्हणावं लागेल. आलात गणपती बाप्पाकडे आणि गणपती बाप्पाच्या समोर हे डोकं टेकवलं. हा माथा गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक एकदा केला. हा गणपती बाप्पा काही सामान्य नाही. नानांनी सांगितलं, म्हणले इच्छापूर्ती गणपती बाप्पा आहे. अंतकरणात जो बी इच्छा धारण करेल आणि गणपती बाप्पाच्या समोर एखादं साकडं मांडेल, त्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम हा गणपती बाप्पा केल्याशिवाय राहत नाही. तो काय सामान्य नाही. एकदा का त्याच्या पुढं जाऊन आपलं घराणं मांडलं की त्या घराण्यातून सुटका करण्याचं काम ते करीत असते. पण माणसं इतकी चित्र आहेत गुरुजी संपत महाराज, माणसं देवाला कधीच घराने सांगत नाहीत. घराने सांगतात भाऊकीतल्या लोकाला, घराने सांगतात गल्लीतल्या लोकाला, घराने सांगतात जवळच्या लोकाला. पण जवळचे लोक गल्लीतले लोक असले चित्र आहेत. घराण्यातून मार्ग तर देत नाहीत, पण हे कसं अजून गुतन ह्याचाच विचार लोक करतात. मग लक्षात घ्या, घरानं कुणाला सांगायचं तर देवा सांगू सांगू सुख दुःख. आणि मग देव काय करते माहिती का? देव निवारील भूक. देवाला तुम्ही मनातलं घरानं सांगितलं की देव त्याचं निवारण करत. समाज त्रास देईल पण निवारण करण्याकरता देव आहे. लक्षात घ्या, तुकोबारायांची श्रीमंती म्हणजे तुकोबारायांचा गाथा. तो समाजाने बुडवला, गारानं देवाला सांगितलं तर 13 दिवसांनी तुकोबारायांचा बुडालेला गाथा वरती काढण्याचं काम पंढरपुरातल्या मालकांनी केलेलं आहे. लोक निंदा करायला तयार आहेत पण देव त्याच्यातून तारायला तयार आहे. अलिया घात निवारा
किती बी मोठं संकट येऊ द्या, संकटाचं निवारण करण्याकरता पंढरपुरातल्या मालकाला विटेवरून खाली उडी टाकावी लागेल. आलिया अगाध निवारया. फक्त भाव शुद्ध असला आणि देवाचं भजन असलं की जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज की उसका बाल ही बाका न होय. एक केस सुद्धा आपला कोणी वाकडा करू शकत नाही. फक्त भाव चांगला पाहिजे, अंतकरण पवित्र पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं झालं की मोठेपण देण्याची जिद्द माणसाच्या मनात असली पाहिजे. आता आपले लोक असे झालेत, दुसऱ्याच्या आनंदाने जेवढे लोक दुःखी आहेत तेवढे स्वतःच्या दुःखाने तेवढे दुःखी नाहीत. दुसरा एखादा आनंदात असला की इकडंच ह्याची जळायला लागली. दुसरा एखादा आनंदात चांगला, त्याचे कार्यक्रम चांगले चालले, वाजण्यातलं एकदम परिपक्व, महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्याचं नाव चाललो, गायन क्षेत्रातून रोजच कार्यक्रम, कीर्तनाच्या क्षेत्रातून रोजच कार्यक्रम, एखादा राजकारणी असेल रोजच प्रगतीपथावर जर चालला असेल तर लोक काड्या करायला तयार होत असतात. पण लक्षात ठेवा, सबर कर बंदे, मुसीबत के दिन टल जाएंगे. सबर कर बंदे, मुसीबत के दिन टल जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक ना एक दिन उतर जाएंगे. उतरत असतात. कुणाला लोक चांगलं म्हणतात सांगा? तुकोबारायांनी एवढं समाजाकरता स्वतःचा गाथा समाजाला दान दिला, स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, तरी सुद्धा समाजाने तिरस्कार केला तुकोबारायाचा. ज्ञानोबाराय इंद्रायणीचं स्नान करण्याकरता जर ज्ञानोबाराय निघाले तर गावातले नास्तिक लोक ज्ञानोबारायाच्या समोर आली. कुठे निघालात? काका, मी इंद्रायणीचं स्नान करण्याकरता चाललोय. कुणी दिली तुम्हाला परवानगी इंद्रायणीचं स्नान करण्याकरता? संन्यासाची पोरं आहेत ना, तुम्ही जर इंद्रायणीला स्पर्श केला तर ही इंद्रायणी अपवित्र होईल. नाही करायचं तुम्ही इंद्रायणीला स्नान. हात जोडावे तर ज्ञानोबारायांनी वापस फिरावं. आळंदी गावची प्रदक्षिणा मारण्याकरता ज्ञानोबाराय जर गेले तर तिथं सुद्धा गावातले माणसं धावत आले. ऐका जरा, कुठे निघालात? काका, गावची प्रदक्षिणा करण्याकरता चाललोय. संन्यासाच्या पोरांनी जर गावाला स्पर्श केला तर हे गाव अपवित्र होईल. हे झाडून आम्हाला स्वच्छ करावं लागेल. नाही करायची तुम्ही गावाची प्रदक्षिणा. एवढा समाजाने द्वेष केला हो. ज्यांचे पाय लागल्यानंतर लोक म्हणायचे अपवित्र होईल. वाक्य जरा माझं बारीक ऐका. आज भारताच्या कानाकोपऱ्यात अपवित्र झालेल्या माणसाला जर पवित्र बनायचं असेल तर त्याला मस्तक ज्ञानोबारायाच्या समाधीला लावावं लागतं. जात कधीतरी ज्ञानोबारायाच्या समाधीला मस्तक लाव. ज्ञानोबाराय इतकं देतील जे कुणाच देण्याची ताकद नाही, ती ताकद देण्याची माझ्या ज्ञानोबारायामध्ये विठ्ठल. कुणीच देऊ शकत नाही, ते ज्ञानोबाराय देतात. म्हणून वाक्य ऐका, नालायकाला सुद्धा लायक बनवतात ते अलंकापूर नगरीचे ज्ञानोबाराय. जे कोणत्याच लायकीचे नाहीत त्यांना सुद्धा ज्ञानोबाराय लायकीत. अनाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
करुणा करा माऊली हे माऊली 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 ज्ञान राजा ज्ञान राजा हे माऊली अनाथाची माय एका जनार्दनी पाये वंदित असे. ज्याला कुणीच नाही त्याला माझे ज्ञानोबार आहे. किती मोठं संकट येऊ द्या आणि मस्तक ज्ञानोबाराच्या समाधीला लागू द्या, ज्ञानोबारा त्या संकटातून मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणत्याच लायकीचे नव्हतो, फक्त आमचं मस्तक ज्ञानोबाराच्या समाधीला लागलं. ज्ञानोबारायने अपेक्षापेक्षा जास्त देण्याचं काम केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. फक्त भाव चांगला पाहिजे आणि त्यांना आपलं म्हणता आलं पाहिजे. आपलं एखाद्याला म्हटलं की त्याच्यातून मार्ग ते देत असतात. मग तुकोबाराय म्हणले जीवन परिपक्व बनवायचे, जीवन तुम्हाला सुखी बनवायचे, जीवन तुम्हाला आनंदमय बनवायचे. ते आनंदमय बनवण्याकरता, जीवन सुखी बनवण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल तर त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात, जीवन जर तुम्हाला सुखी बनवायचं असेल तर एक काम करावं लागेल. काय? आपुला तो एक माऊली
विन जीवा सुख नोहे. देवाला जर आपलंसं केलं नाही तर जीवन सुखी होणार नाही. देवाचं नाव जर मुखात घेतलं नाही तर जीवन सुखी होणार नाही. आणि जीवन सुखी बनवायचं असेल तर काय करावं लागेल? बिड्या वाढावं लागतं. अरे देवाला आपलंसं करावं लागेल. देवाला आपलंसं केलं की देव बरोबर संकटातून मार्ग काढीत असते. बरोबर मोजक्या वेळात सेवा पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आता 1:45 वाजत आलेला आहे. आणि आता नाना बापू आता किती वेळ जरी केलं तरी तेवढेच आहेत. माणसं तेवढेच आहेत ना. आता ह्याच्यापेक्षा जास्त कुठं येणार आहे? पंक्तीला येतील बिचारी. म्हणून जास्त अधिक वेळ न घेता अतिशय सुंदर एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन तुम्ही सगळ्यांनी केलं. तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे दशरथ नाना तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो की वारकरी संप्रदायाची सेवा तुम्ही करत आहात. भगवान परमात्मा तुमच्याकडून अशीच वारकरी संप्रदायातील संतांची सेवा करून घेऊ. गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देवो. आणि जास्त अधिक न बोलता या ठिकाणी सगळ्यांनी उत्कृष्ट साथ दिली. यांच्या जीवावर मी उभा होतो बरं. नाहीतर महाराज लोकाला नाद असतो, मायासारखा शहाणा कुणी नाही, पाठिंबा काढून घेतल्यावर मग गाडीतील लोक तुला नेऊन. सदस्य पाठिंबा लागवतो तेव्हा सरपंच निवडून येत असतो. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि जास्त अधिक न बोलता लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द तुमच्या कानाने कुणी ऐकला असेल तर ते तुमच्याच बुद्धीचे दोष आहेत. माझं त्याच्यात काही नाही. मी सगळं खरं सांगितलेलं आहे. चुकीचं तुम्हाला वाटलं मी काय करू त्याला. म्हणून झालेली हरी कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. निवृत्ती राया निवृत्ती राया
ज्ञानदेव अतिशय धार्मिक असं गाव आणि या गावामध्ये सालाबादप्रमाणे सुरू असणारा हा श्री गणरायाचा यात्रोत्सव आणि आज या ठिकाणी या वर्षी या यात्रोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एक दिवसीय सुश्राव्य अशी हरिकीर्तनाची सेवा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर संपन्न झाली आहे. मी सबंध ग्रामस्थांच्या वतीने या सर्वच वारकरी वृंदांचं त्या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं मगाशीच त्या ठिकाणी अभिषेकाच्या वेळी मी मंदिराच्या इतिहासाबद्दल उल्लेख केला आहे, परंतु अतिशय धावत्या वेगामध्ये तुम्हाला सांगतो, अक्षय महाराजांना त्या ठिकाणी ज्ञात असावं म्हणून महाराज त्या ठिकाणी पूर्वीला विंचूर संस्थान असताना खऱ्या अर्थानं या गणरायाची स्थापना विंचूर संस्थानात होणार होती. परंतु त्या ठिकाणी विंचूर संस्थानाकडे जात असताना त्या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर पाण्याची व्यवस्था म्हणून मुक्काम त्या ठिकाणी सरदार शिवाजी विठ्ठल विंचूरकरांचा त्या ठिकाणी पडला आणि पुन्हा आपल्या प्रवासाला निघाल्यानंतर खऱ्या अर्थानं अक्षय महाराज महाराष्ट्रातील नव्हे तर सबंध भारतातील बापू असं पहिलं गणपती मंदिर असेल का ज्या गणपती मंदिरासमोर 2 नंदी आहे, एक नव्हे तर 2 नंदी आहे. आणि या 2 नंदींचा त्या ठिकाणी इतिहास असा आहे बापू की ज्या वेळेस पुन्हा परतीच्या प्रवासाला विंचूरकर निघाले तर त्या ठिकाणी हे नंदी काही जागेचे हाले ना आणि त्या ठिकाणी ते गतप्राण झाले आणि मग त्याच रात्रीला त्या ठिकाणी विंचूरकरांचा इथे मुक्काम असताना त्यांना गणरायाने साक्षात्कार त्या ठिकाणी दिला आणि सांगितलं की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्या ठिकाणी दक्षिण वाहिनी गोदावरी माता आहे. या पवित्र स्थानामध्ये त्या ठिकाणी मला स्थानबद्ध करा, माझी प्राणप्रतिष्ठा करा. आणि म्हणून त्या ठिकाणी इसवी सन 1787 मध्ये सरदार शिवाजी विठ्ठल विंचूरकरांनी त्या ठिकाणी या देवालयाचं बांधकाम केलं आणि या गणरायाच्या मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. तदनंतर विंचूरकरांच्याच त्या ठिकाणी परंपरेतील असणाऱ्या श्री गिरिजाबाई विंचूरकर यांनी त्या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अक्षय बाबा त्या ठिकाणी आनंद वाटतो सांगायला. या गावचा संबंध तरुण वर्ग असेल, सर्व त्या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या असतील, या सर्वांच्या प्रेरणेतून आणि अथक परिश्रमातून त्या ठिकाणी या मंदिराचा साली 2022 साली त्या ठिकाणी पुनश्च जीर्णोद्धार आम्ही केला आणि तदनंतर यात्रेचं स्वरूप खऱ्या अर्थानं वर्षगणिक त्या ठिकाणी वाढत चाललंय. असो प्रस्तावना खूप लांबते. आजच्या या एक दिवसीय कीर्तन महोत्सवासाठी आपल्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कलाकार, मगाशीच मी संपत महाराजांशी बोलताना त्या ठिकाणी बोललो की प्रकाश महाराज साठेंची त्या ठिकाणी कसर, बाबा माफी मागतो प्रकाश महाराजांचा उल्लेख केला, परंतु प्रकाश महाराजांची कसर जर कोणी काढली असेल तर त्या ठिकाणी अक्षय महाराज पिंगळे या ठिकाणी आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजून महाराजांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बाबांनी खूप छान या ठिकाणी आणि आजच्या तरुणाईला किंवा आजच्या पिढीला ज्या शैलीमध्ये त्या ठिकाणी कीर्तन भावल अशा शैलीमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजची कीर्तन सेवा संपन्न केली. त्याचबरोबर महाराजांसमवेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अतिशय मोठं असं नाव आहे. खऱ्या अर्थानं बापूंचा शिष्य परिवार जर आळंदीमध्ये तुम्ही बघितला, वारकरी संप्रदायामध्ये काम करणाऱ्या लोकांना नव्याने सांगण्याची गरज नाही, परंतु बापूंचा शिष्य परिवार आळंदीमध्ये इतक्या तयारीचा आहे. कधी नव्हे ते बापू माझ्या माहितीप्रमाणे आळंदीमध्ये दरवर्षी त्या ठिकाणी उत्सव करत असतात आणि अतिशय दिमागदार असा सोहळा त्या ठिकाणी बापू करतात. त्यामध्ये मोठमोठे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे भारतातील त्या ठिकाणी वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे कलाकार असतील, कीर्तनकार असतील, अतिशय त्या ठिकाणी सुरेख अशा स्वरूपामध्ये बापूंचं नियोजन असतं. त्याही कार्यक्रमाला जाण्याचा योग मध्यंतरी बापू आलेला होता. फार सुंदर आपलं नियोजन असतं. आजच्या या ठिकाणी या सेवेमध्ये आपण फार गोड असं गायन त्या ठिकाणी केलं. आपलंही ग्रामस्थांच्या वतीने आभार. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपल्या रौप्य महोत्सवामध्ये संपतजी महाराज दानवे, खऱ्या अर्थानं आपल्या गावावर महाराजांचं विशेष असं प्रेम आहे आणि आज जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर अतिशय ट्रेंडिंग आणि गाजणारं असं नाव जर असेल तर ते संपत महाराज दानवे यांचं आहे आणि मिक्स चालींचा बादशाह म्हणून त्या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं आणि आपल्या चालींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराजांनी आज संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपलं नाव कमवलंय. महाराजांचं देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला येणं झालं, त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या गावावर प्रेम असणारे आपल्या परिसराचं वैभव चिंतामण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचंही त्या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाला जर रंगत आली असेल तर माझ्या 2 मोठ्या बंधूंमुळे, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप नाव आहे, मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी फार तयारी केलेली आणि त्या ठिकाणी आपलं नाव त्या ठिकाणी वाढवत गेले, असे असणारे आमचे दिनूदादा, आमचे संकेतदादा यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. त्यांचंही मी त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम
महाराष्ट्र नव्हे तर संबंध जगभरामध्ये यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसारित होणारे आणि अशी प्रचलित असणारी यूट्यूब वाहिनी जिचे 5 लाख प्लस सबस्क्रायबर आहे असे असणारे आमचे परममित्र ऋषीदादा असतील. ऋषीदादांचा आजचा हा माऊली यूट्यूब चॅनल आहे, माऊली HD. या चॅनलच्या माध्यमातून आजची सेवा संबंध जगभरात प्रसारित होणार आहे. दादांचं या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. आणि आजच्या कीर्तनाला त्या ठिकाणी साऊंडच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थाने रंगत दिली असे आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे शंकरदादा यांचंही ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी मी स्वागत करतो. असो, 1-2 मिनिटात आपण सन्मान आवरतोय. या ठिकाणी आजच्या कीर्तनाचे कीर्तनकार खऱ्या अर्थानं अक्षय महाराजांनी खरोखर मंत्रमुग्ध केलंय. महाराजांच्या ऋणातून उतराई होणं तितकं शक्य नाही, परंतु महाराजांचा छोटासा सन्मान आपण ग्रामस्थांच्या वतीने ठेवलाय. महाराजांचा सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नंदकुमार सांगळे, त्याचबरोबर या देवगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भवराप्पा आपणचं सुद्धा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये मोठं योगदान आहे. छोट्या कदम माऊलींसोबत बापू त्या ठिकाणी जे मोठमोठे उत्सव होत आहेत त्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं जे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी पार पाडतं असे असणारे आमचे आप्पा हेही या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. आपणही विनंती करेल की अक्षय महाराजांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी पुढे यायचंय. यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या या कीर्तनासाठी आपल्या गायनातनं खऱ्या अर्थानं बापूंनी आपला सर्वांनाच त्या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. माऊलींचं जे भजन त्या ठिकाणी बापूंनी गायलं त्या भजनातनं आपण सगळे त्या ठिकाणी नाहून निघलेलो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बापूंचा सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी गणपत नाना इथं असतील तर गणपत नाना आणि संपत मामा कांदे या दोघांनाही त्या ठिकाणी सामायिक विनंती करेल की गणपत नाना आणि संपत मामांनी त्या ठिकाणी बापूंचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय. बापूंचा सत्कार त्या ठिकाणी होतोय. यानंतर खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र आणि मोठे बंधू असणारे संपत महाराज दानवे यांचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतोय. मी त्या ठिकाणी अशोक तात्या सांगळे आणि आमचे कांतू तात्या यांना विनंती करेल की दोघांनाही सामायिकपणे त्या ठिकाणी आमच्या संपत दादांचा सन्मान करायचा आहे. यानंतर खऱ्या अर्थानं अक्षय महाराज या मंदिराकडे येण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या खाजगी जागेतनं हा जो रस्ता दिसतोय हा खाजगी जागेतनं त्या ठिकाणी दिलाय. मग त्यामध्ये आमचे गणपत नाना असतील, संपत मामा असतील किंवा त्या ठिकाणी समाधान असेल किंवा आमचे त्या ठिकाणी यशवंत नाना असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं या मंदिराकडे येण्यासाठी या रस्त्याचं त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी या परिसराचं वैभव असणारे चिंतामण महाराज यांचा सन्मान करण्यासाठी मी समाधानला त्या ठिकाणी विनंती करेल. त्याचबरोबर समाधानने त्या ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. समाधानबरोबर त्या ठिकाणी माझा परममित्र सागर दौंड यांनाही विनंती करेल की त्यांनी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी समाधान आणि सागर दादाने सामायिक करायचा आहे. सागर दादा या. यानंतर खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपल्या तबल्याच्या माध्यमातून ज्यांनी मंत्रमुग्ध केलं असे असणारे आमचे दिनूदादांचा सन्मान देखील या ठिकाणी होणार आहे. मी आमचे चुलते पांडुनाना आणि त्या ठिकाणी शांताराम बापू यांना विनंती करेल की त्यांनी सामायिकपणे त्या ठिकाणी दिनूदादांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आपल्या तबल्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अतिशय गोड असं वादन आमच्या दादांचं आहे असे संकेत दादा या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. मी खऱ्या अर्थानं संकेत दादांच्या सन्मानासाठी लक्ष्मण तात्यांना त्या ठिकाणी विनंती करेल आणि तात्यांसोबत आमचे शंकर नाना आहे जगताप यांनाही विनंती करेल की या दोघांनी त्या ठिकाणी सामायिकपणे लक्ष्मण तात्या आणि शंकर नाना यांनी आमच्या संकेत दादांचा सन्मान करायचा आहे. यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी जे टाळकऱ्यांची या ठिकाणी साथ लागली या बालगोपाळांमुळं खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाला शोभा आली. अशा आमच्या सोळेवाडीचं हे छोटंसं बालगोपालांचं टाळकरी मंडळ आहे आणि म्हणून त्यांचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी
सन्मान घेण्यासाठी आमच्या महाराजांना विनंती करेल, टाळकऱ्यांमधून प्रमुख म्हणून महाराज आहेत, हां, महाराजांना विनंती करेल की त्यांनी त्या ठिकाणी यायचंय पुढं. आमचे नाना विष्णू नाना चकोर यांना या ठिकाणी विनंती करेल. विष्णू नानांसोबत आमचे शरद नाना असतील, या दोघांनी त्या ठिकाणी सामायिकपणे आमच्या सुळेवाडीच्या महाराजांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध जगभरामध्ये प्रसारित करण्यासाठी आमचे ऋषीदादा त्या ठिकाणी खूप प्रेम आहे ऋषीदादांचं खऱ्या अर्थानं आपल्या या गावावरती. ते नेहमी सेवा देण्यासाठी हजर असतात आणि खऱ्या अर्थानं बऱ्याचशा महाराज मंडळींना त्या ठिकाणी नावारूपाला आणण्याचं काम आमच्या ऋषीदादाच्या चॅनलने केलं, म्हणून ऋषीदादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि ऋषीदादांच्या सन्मानासाठी आमचे वसंत नानांना त्या ठिकाणी विनंती करेल की वसंत नानांनी आणि शिंदू नानांनी दोघांनी सोबत यायचं आणि आमच्या ऋषीदादाचा सन्मान करायचा आहे. यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या साऊंडच्या माध्यमातून या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शोभा आणण्याचं काम आमच्या शंकरदादांनी केलं आणि अतिशय अल्प कालावधीमध्ये आमच्या शंकरदादाने आपल्या सिस्टीमच्या माध्यमातून या परिसराचं नाव त्या ठिकाणी वाढवलंय आणि म्हणूनच्यासाठी या शंकरदादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. शंकरदादांचा सन्मान करण्यासाठी माझे मोठे बंधू भरतदादा आणि माझा परम मित्र वैभव या दोघांना या ठिकाणी सामायिकपणे विनंती करेल की त्यांनी त्या ठिकाणी शंकरदादांचा सन्मान करायचा आहे. यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या गावचं वैभव असणारे त्या ठिकाणी नामदेव माऊली, जे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या त्या ठिकाणी वेशभूषा परिधान केल्यानंतर खऱ्या अर्थाने तुकारामांचा आपल्याला त्या ठिकाणी भास होतो, असे असणारे आमचे नामदेव माऊली हे नेहमीच त्या ठिकाणी निस्वार्थपणे या गावामध्ये नव्हे तर परिसरामध्ये आपली सेवा बजावत असतात. म्हणून त्या ठिकाणी नामदेव माऊलींचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आणि नामदेव माऊलींचा सन्मान दशरथ नाना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दौंड सरांनाही विनंती करेल की दौंड सरांनी पुढे यायचे. रामनाथ नाना या पुढं. हो, यस. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी देण्याचं काम आमचे चुलते चिंदू नाना यांनी या ठिकाणी केलंय. खऱ्या अर्थानं आप्पा ज्या वेळेस आमच्या गावचा काला झाला, त्या काल्याच्या दिवशी धावत पळत येऊन चिंदू नानांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाकडे जी काही भजना कीर्तनाची सेवा असेल त्या सेवेसाठी आपला महाप्रसाद असणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेल की टाळ्या वाजून आपण चिंदू नानांचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय. महाप्रसादाचं फार पुण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणून चिंदू नानांचा सन्मान आजच्या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी जे जे वारकरी वृंद उपस्थित आहे या सर्व वारकरी वृंदांच्या हस्ते, म्हणजे त्यामध्ये आमचे अक्षय महाराज असतील, बापू असतील, संकेतदादा, दिनूदादा, संपतदादा या पाचही मान्यवरांच्या हस्ते चिंदू नानांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. मी चिंदू नानांना विनंती करेल की त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय.